नमस्कार मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया 2018 साली अहमदनगर या जिल्ह्यासाठी शिपाई व हमाल या पदासाठी जी परीक्षा झाली होती त्याची संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित पाहणार आहोत। असेच प्रश्न तुम्हाला नवीन TCS पॅटर्न मध्ये पाहायला मिळणार आहेत। हाच पॅटर्न या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि इतके इझी किंवा हार्ड प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। पहिला प्रश्न विचारला होता, महिला दिवस कधी असतो? 8 मार्च, 15 जानेवारी, 8 जून, 21 फेब्रुवारी। अत्यंत सोपा प्रश्न आहे। महिला दिवस हा 8 मार्च या रोजी साजरी करण्यात येतो। पर्याय क्रमांक 1 चा प्रश्न आहे, भारताचे संविधान कधी अंमलात आले? 26 नोव्हेंबर 1949, 26 जानेवारी 1950, 26 जानेवारी 1949, 15 ऑगस्ट 1947। तर या ठिकाणी योग्य उत्तर होईल 26 जानेवारी 1950। 26 जानेवारी 1950 या दिवशी भारतीय संविधान अंमलात आलं आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत केलं होतं। तर या ठिकाणी 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं। पुढचा प्रश्न आहे, विद्युत परिपथामध्ये कोणता अवयव असतो? ऑर्गॉन, हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बन। या ठिकाणी विद्युत परिपथ म्हणजे या ठिकाणी बल्ब कन्सिडर केलेला आहे, त्यामध्ये आर्गॉन हा वायू असतो। पुढचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ कोठे लिहिला? तिहार, मंडाले। या ठिकाणी दोन वेगळे पर्याय होते। तर या ठिकाणी मंडाले या तुरुंगामध्ये असताना लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला होता। पुढचा प्रश्न आहे, सगळ्यात लवचिक वस्तू कोणती? रबर, प्लास्टिक, माती, स्टील। या ठिकाणी स्टील ऑप्शन येणार नाही। प्लास्टिक सुद्धा टणक असतं, माती तर येणारच नाही। या ठिकाणी उत्तर होईल रबर। रबर हे सर्वात लवचिक म्हणजे लॅटिक्स पासून बनवले जाते म्हणून सर्वात लवचिक आहे ते। पुढचा प्रश्न, प्राचीन काळी किती बलुतेदार पद्धती होती? 12, 10, 6, 9। या ठिकाणी प्राचीन काळी 12 बलुतेदार पद्धत असायची म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर होईल 1, 12। पुढचा प्रश्न, प्रश्न 7वा, स्त्री शिक्षणासाठी कोणी काम केले? महात्मा गांधी, ज्योतिबा फुले, राजाराम मोहन राय आणि सावित्रीबाई फुले। या ठिकाणी स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले पर्याय क्रमांक 2 यांनी काम केले। 1849 या साली महिलांसाठी पुणे या ठिकाणी ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। पुढचा प्रश्न, प्रश्न 8, राम नमन कर या वाक्यातील कर्ता ओळखा। आता या ठिकाणी राम नमन कर असे पर्याय दिलेले आहेत। राम वाक्यातील सुरुवातीला आहे म्हणून तो कर्ता आहे, कर हे क्रियापद असणार आहे। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न 9, राईट, रोट, रिटर्न यामध्ये पास्ट टेन्स ओळखा। म्हणजे आपल्याला या ठिकाणी भूतकाळातील रूप ओळखायचं आहे। राईट, रोट, रिटर्न या ठिकाणी 3 पर्याय दिलेले आहेत। राईट हे वर्तमान काळातील, रोट हे भूतकाळातील असतं म्हणजे पास्ट टेन्समध्ये असतं, रिटर्न सुद्धा हे तिसरं रूप आहे। या ठिकाणी पास्ट टेन्समधलं दुसरं रूप आपल्याला पाहायचं आहे तर योग्य उत्तर होईल रोट। पुढचा प्रश्न, प्रश्न 10वा, अहमदनगर जिल्ह्यात किती तालुके आहेत? 12, 14, 16, 15। अहमदनगर जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहेत। पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न, औरंगाबादला किती दरवाजांचे शहर म्हणतात? पर्याय क्रमांक 1, 52, पर्याय क्रमांक 2, 56, 20, 25। तर औरंगाबाद हे शहर म्हणजे सध्याचं छत्रपती संभाजीनगर हे 52 दरवाजांचे शहर आहे। पर्याय क्रमांक 1, 52। पुढचा प्रश्न, प्रश्न 12, पाणी या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द नाही? निर्जल, जल, नीर, पेय। या ठिकाणी नीर म्हणजे पाणी, पेय म्हणजे सुद्धा पाणी आणि जल म्हणजे सुद्धा पाणी। या ठिकाणी समानार्थी शब्द नाही असं विचारलंय म्हणून पर्याय क्रमांक 1, निर्जल हे उत्तर होईल। पुढचा प्रश्न, प्रश्न 13वा, दंगल चित्रपट कोणत्या खेळाशी आधारित आहे? कुस्ती, क्रिकेट, खो खो, कबड्डी। 2018 या वर्षी दंगल हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तर हा चित्रपट कुस्ती या खेळासाठी संबंधित आहे असे सुद्धा तुम्हाला प्रश्न या ठिकाणी TCS पॅटर्न मध्ये विचारणार आहेत। जिल्हा न्यायालय भरती 2023 या ठिकाणी शिपाई व हमाल या पदासाठी तसेच लिपिक या पदासाठी 2018 झालेले सर्व PYQ आणि TCS पॅटर्ननुसार सर्व सराव प्रश्नपत्रिका आपल्याला फक्त 99 रुपयामध्ये मिळणार आहेत। या ठिकाणी स्मार्ट एज्युकेशन मराठी हे ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरून डाउनलोड करायचं आहे, त्या ठिकाणी रजिस्टर करायचं आहे। सर्व PDF स्वरूपात या ठिकाणी तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळणार आहेत। तुम्हाला 10 सराव टेस्ट सुद्धा मिळणार आहेत। या तुम्ही कॉम्प्युटर व किंवा मोबाईलवर सुद्धा सोडवू शकता। प्रश्न 14वा, फेसबुक कंपनीचे संस्थापक कोण आहेत? मार्क झुकरबर्ग, सत्या नाडेला, विजय शेखर शर्मा, सुंदर पिचाई।
आता आपल्याला माहित आहे सुंदर पिचई हे गुगलचे CEO आहेत, नाडेला हे मायक्रोसॉफ्ट आणि योग्य उत्तर होईल मार्क झुकरबर्ग हे फेसबुक कंपनीशी संबंधित आहेत। आता या फेसबुक कंपनीने व्हॉट्सअपचे सुद्धा शेअर खरेदी केलेले आहेत आणि त्यांची फादर कंपनी आहे मेटा। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, पण शेवटचा प्रश्न 15, मासे उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो? दुसरा, पहिला, पाचवा, तिसरा? या ठिकाणी योग्य उत्तर होईल मासे उत्पादनात भारताचा 3रा क्रमांक लागतो। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।